सुप्रभात मित्रांनो. आजचा आहे आपला डे 6 किंवा 7, मला आता आठवत नाही एक्झॅक्टली. आणि आपण चाललो आहे मुन्नारचे सनराईज आणि काही स्पॉट्स आहेत ते बघायला. तर आता वाजले सकाळचे 5:30 आणि खूप थंडी आहे. आणि आता चाललो आहे जीप सफारीला. सो आता इकडनं आम्ही आमच्या बाईक्स काढणार आणि त्यांच्या लोकेशनला जाणार आणि त्यांच्या जीपमधनं आम्ही जाणार सगळ्या पॉईंट्स एक्सप्लोअर करायला. सो भेटतो तुम्हाला जीपमध्ये बसल्यावरती. सो आता बाईक कोल्ड स्टार्ट करतो आणि आम्ही निघतो. आणि आम्ही चाललो आहे 3 लोक, मी, मंजिरी आणि रजत. थंडी आहे आणि सगळे चादरीतनं बाहेरला बघत नाही. आम्ही डेडिकेटेड 3 लोक आहेत फक्त, डेडिकेटेड ट्रॅव्हलर्स ज्यांना एक्सप्लोअर करायची इच्छा आहे. काही झालं तरी चालेल, झोप गेली तरी चालेल. सो भेटतो तुम्हाला जीपमध्ये बसल्यावर. आम्ही जीपमध्ये बसलोय आणि हा आमचा भूत. सगळे सफेद घालून फिरतात, सगळे ग्रे घालून फिरतात, काका पण ग्रे घालून फिरतायत. आणि आमची जीप यार कडक एकदम. या बिचाराचं HD कार्ड फुल झालंय सकाळ सकाळी. काय करणार, झोप एकतर होत नाही, त्यात एवढी लफडी, त्यात SD कार्ड पण फुल होत आहेत. काय करायचं माणसानी? हा भेटतो तुम्हाला सनराईज पॉइंटला जाऊन. झोप येते सो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. लेट्स गो. तर मित्रांनो, आम्ही जीप वगैरे तर मागे लावली आहे आणि आता आम्ही चालत वरती. आणि हाय हाय आता आहे हे बघ, तुला तर तेरे को तो कॅप्चर करके रहूंगा. तर आता चाललंय सनराईज पॉइंटला. सनराईज चल रे, सनराईज बघतो आणि मग तुम्हाला भेटतो. पूर्ण उभी चढण आहे पूर्ण. सनराईज पॉइंट वरचा पोहोचलो पण सूर्यच नाही आला अजून. लेट आहे आज आमच्यासारखा तो. आता तुम्ही लेट करतात मग आपण पण लेट येऊया. व्लॉग वरती रे, राग थोडी काढतोय आपण. लेट असं तसं तो पण लेट आहे. आणि पब्लिक चेक करा यार, पूर्ण सगळं पॅक आहे. सगळे वाट बघतात. काय परत बोल. तो बोला आज तुम्ही लेट येतात मग आज माझी बारी. सूर्याला फोन लाव, लवकर ये रे, उशीर झालाय, बॅग भरायची. फायनली सनराईज झाला. हो, आपला सनराईज बघून तर झालाय. आता आपण चाललो इको पॉइंटला. इथे चेन्नई एक्सप्रेसचं शूटिंग झालेलं आणि सनराईज होतं कितपत दिसतोय मला माहिती नाही, पण रस्ता इथला फुल ऑफ बघा. हलका सनराईज दिसतोय तुम्हाला इकडे. बापरे, लय वर खाली रस्ता आहे. सो तिथे पोचलो आणि मग तुम्हाला दाखवतो काय ते. खतरनाक आणि चारी बाजूला डोंगर काय नाही आणि झाडी. पोचलो आपण इको पॉईंटला आणि हाच तो पॉईंट आहे जिथे चेन्नई एक्सप्रेसची शूटिंग झालेली. अजून थोडं पुढे जातो, बघतो काय आहे. हे बघा, हा एवढा ऑफ रोड आहे. पूर्ण रोड काहीच नाही आहे ऑलमोस्ट. रोडमध्ये सगळं उतरूनच जायचं आहे. ए जंगली, आमचे कलाकार, कंटेंट क्रिएटर्स थोड्याने बुका लावणार आहे. आमचं काय बुके लावणार आहे. अरे ते आता भूक लागली ना, पोटात गडबड व्हायला लागली. हा असा काहीतरी व्ह्यू आहे पूर्ण खाली आल्यानंतर, मस्त एकदम. आणि पाण्यावरती मस्त धुका आलाय. आणि मंजिरी काहीतरी ओरडते. आता मंजिरी ओरड. इको पॉइंट वर बोलते ओरडायचं आहे.
बरोबर त्याचं नाव घेतो बघितलं. अरे त्याचा vlog तो येतो, त्याचं तो नाव मेरा ही नाम लेगी ना भाई. राघवला माझा नवऱ्याच्या. रागवला तुझा नाव. नाव घ्यायचं तर माझं घेशील. अरे मी त्याला त्याचा माझा ब्लॉग माझं कंटेंट इडिया. भावाचं नाव घेतलं मी. ए धोका दिया रे तेरे को धोका दिया. माझ्यामुळे भांडणं व्हायला लागली आहेत बाबा. सॉरी सॉरी सॉरी. आता इथून कुठे जाणार आहे? आता इकडून अजून वॉटरफॉल वगैरे बाकी आहे. अच्छा अजून 2-3 स्पॉट्स आहेत मध्ये. नंतर नाश्ता करू, पॅक करू आणि आपण निघू टेकडी. टेकडी टेकडी ती आपली डोंबिवलीची टेकडी, नांदिवली टेकडी. सो त्याला भेटू नेक्स्ट पॉइंट वर जाऊन. तो आता आम्ही पोहोचलोय पोनमुडी डॅमला. आपलं नेक्स्ट लोकेशन. पाणी एकदम शांत आहे इथलं सगळं. सगळं धुकं धुकं दिसतं. अजूनपर्यंत काहीच क्लिअर नाही आणि सगळं हिरवगार आहे हिरवगार. इथून थोडे फोटोज क्लिक करू आणि निघूया. आता आपण पोचलोय आपल्या नेक्स्ट लोकेशनवरती. ते आहे हँगिंग ब्रिज. व्ह्यू चेक करा यार, काय भारी वाटतंय. रजत, हे रजत काय आलं? भीती वाटतंय. हे रजत बोल ना, काय वाटतंय? भीती वाटते. भीती वाटते तुला? मी नाही घाबरत. मगाशी काय बोलत होता? ब्रिज पडला सर. उंचाला नाही पाण्याला पाणी नाही पण खाली. अरे नाही मित्रा पाणी. माझे पंडितने सांगितले पाण्याला टच झालं की मरशील. मछली जल की राणी आहे काय? सो आता थोडस इथलं मार्केट एक्सप्लोर करू. अभी बोल ना. अभी बोल. अभी बोल. आता जोर आला आता. अभी जोर आया ना. आता जोर आला. मार्केट थोडंसं एक्सप्लोर करू आणि मग त्यानंतर परत जाऊन जीपमध्ये बसू आणि नेक्स्ट स्पॉटवर जाऊया. तो आमचं आता नेक्स्ट लोकेशन आहे वॉटरफॉल. तो इथे आम्ही आलो आहे आणि हा असा काय वॉटरफॉल आहे आणि पूर्ण जंगलमधनं आम्ही ॲडव्हेंचर करत बाहेर आलो, जो की हा व्ह्यू बघायला. काय कडक व्ह्यू आहे, कडक. आणि पाण्याचा फोर्स एवढा आहे ना, जाऊच शकत नाही जवळपास पण. आंबा तुम्हाला दाखवतो त्या साईडला जाऊ ना. काहीतरी वॉटरफॉल आहे. अरे एक नंबर. आणि हा त्या समोरचा व्ह्यू, हा असा काहीतरी व्ह्यू आहे. तो बेसिकली आपण आता निघालो आहे 82 किलोमीटर्स आहे आणि 2 hours 25 minutes दाखवते आपल्याला. सो लेट्स गो. काल आम्ही इकडे थांबलेलो नाश्ता करायला, जेवण करायला. खाली जायचं होतं रे, खाली जायचं होतं लेका. आणि ह्या एवढ्या मस्त प्लेसला आपण
बाय बोलूया. एवढं प्लेझंट वातावरण आहे ना. आता वाजले 1:30 आणि उन्हाचा एक प्रकाश सुद्धा नाही आहे. जो फील आहे ना इकडचा यार, एक नंबर. तोडच नाही ते. फुल फुल मजा केली आम्ही. हा बघा यार, व्ह्यू बघा यार, टी गार्डनचा यार, कडक यार, कडक. व्ह्यू चेक करा यार मित्रांनो, यार काय व्ह्यू आहे यार. रिक्षा येते, रिक्षा. तर मित्रांनो, केरलामध्ये आम्ही दोघं भाऊ मजा करतोय कॉर्नरिंगची फुल ऑन. गुगल बाबा आम्हाला फिरवतोय आणि आम्ही फिरतोय. भाई भाई काय रोड आला यार, एक नंबर यार. अनबिटेबल, अनबिटेबल. हा बाबा. त्याच्यात आजूबाजूला फुल एकदम मस्त मस्त एकदम बंगले दिसत आहेत ना, अजून मजा येते. भाई काय रोड आहे यार, कॉम्पिटिशनच नाही या रोडचा यार. काय रोड आहे मित्रांनो, काय रोड आहे. येस येस. सो मित्रांनो, फायनली आपण पोचलो टेकडीमध्ये आणि आपल्याला जायचं 1.8 किलोमीटर फक्त. त्याच्यासाठी आपल्याला 5 मिनटं दाखवत आहेत आणि आम्हाला मगाशी एस्टिमेट दाखवतं 5:30 आणि आम्ही पोचलो 5:03ला टेकडीमध्ये. म्हणजे विचार करा, एवढे मख्खन रोड आहेत आणि घाट तर एक नंबर. तोडच नाही घाटाचं काय. नुसते लीन करा, नुसते लीन. कॉर्नरिंग शिकायचं आहे केरलात या भाई. आणि इथले लोकल पण जे लीन करतात ना, पॅशन प्रो, त्याच्यानंतर आपली स्प्लेंडर झाली, फुल एकदम फुल मजा एकदम त्यांची. पण इकडनं दुसऱ्या इकडे जायचं तर घाट पाहिजे एक. मजा आहे, मजा आहे भाई. थोडंफार थंड आहे, जास्त नाही थंड आहे. सेम लाईक मुन्नार, थोडंफार थंड आहे, बाकी काय नाही. लीन अँगल चेक करा यार, एवढी
हार्डली एवढी वाजली असेल, एवढी. भाऊ खतरनाक. हा सकाळी आजचा आमचा स्टे आहे. हा बाथरूम. हा तुमचा भाऊ फुल काळपटलाय केरळाला येऊन फुल. आणि हा आपला वॉशरूम. आणि 2 ब्लॉगर एकत्र राहिले रूम मध्ये की ही परिस्थिती होते. आणि ही प्रॉपर्टी आहे बाहेरची यार. मस्त वाटतं बाहेर आल्यावर पण, एकदम शांत, काही कोणाचं टेन्शन नाही आणि एकदम मस्त वाटतं, प्लेझंट. आज थकलो नाही एवढा, थकणं झालं नाही कारण हार्डली 80 किलोमीटर होते आणि आम्ही किती 3.5 तासातच कंप्लीट केलं. सो काही टेन्शन तर नाही आहे. आता चेंज करूया, थोडा आराम करूया आणि मग मित्रांबरोबर टाईमपास करूया. आणि त्यानंतर जायचं आपल्याला तो टेकडीमधले 2 शो बघायला. एक की कथकली आणि एक आहे मार्शल आर्ट्स. सो तो काहीतरी आमचा 8चा शो आहे. सो आम्ही 7:30ला निघून जाऊ. कुठे? सो कथकली आणि थिकडीचा तो शो बघायला दोन्ही. सो मग ते शो बघून झाले की आम्ही मग डायरेक्ट येणार, परत टाइमपास करणार आणि मग झोपून जाणार. येड्या, हिरवं पाणी आहे, हिरवं नॅचरल. सो चला, तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो. बाय.